तो मोमेंट 10 वर्ष आधीचा आणि आत्ताचा हा मोमेंट मी जगतोय. खूप भारी वाटतंय. काल रात्रीपासून झोप नव्हती लागत की कसं होणार आहे, काय होणार आहे. मला आता कळतंय की यात खूप आनंद आहे. ना दिल को है कोई जचदा मिला हजारों से अखियां च तू ही बसदा लाखों हजारों में सितारा है तू मेरी मेरी नजर का के आगे तेरे सारे वो तारे कुछ नहीं. सितारा है तू मेरी मेरी नजर का के आगे तेरे सारे नजारे कुछ नहीं. सितारा है तू मेरी मेरी नजर का के आगे तेरे सारे वो तारे कुछ नहीं. सितारा है तू मेरी मेरी नजर का के आगे तेरे सारे नजारे कुछ नहीं. आम्हाला खरं तर थिएटरनी एकमेकांना जास्त क्लोज केलं. थिएटर म्हणजेच ती पण अदर ॲक्टिव्हिटीमध्ये असायची, म्हणजेच यूथ फेस्टिवलमध्ये. लाईक मी यूथ फेस्टिवलमध्येच तिला फर्स्ट टाईम बघितली. तर तिच्यातली ती एनर्जी, तिच्यातलं ते करण्याची जिद्द, हे सब मेरे को बहुत अच्छा लगा. म्हणजे खूप भारी वाटलं. सो त्याच्यामध्ये त्यावेळेला मला असं वाटलं हां काहीतरी आहे या मुलीमध्ये. परदेसी नू तेन नित दा रोना पै जाऊगा. नाल रंगेटे जोगी दे तेनू जोगण होना पै जाऊगा. बारावी 14वीचा पेपर, पीईचा पेपर होता. तो मी बंक करून फक्त हे मुंब्रादेवीला प्लॅन करून जात होते, म्हणून बंक करून मी तिच्यासाठी म्हणजे तिला बघण्यासाठी खास मी मुंब्रादेवीला गेलेलो. आणि मग बंक करून तिथे गेल्यावर त्यांनी बघितल्यावर ती बघून अरे हा इथे का आलाय, असं जस्ट तिचे असे रिॲक्शन झाले, कशासाठी आलाय हा इथे. म्हणजे पहिले तिचा तो हेट होता. हेट म्हणजे जस्ट का आलाय, मी मागे लागलेलो ना, त्यावेळेची सुरुवात होती जस्ट. कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है. कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है कि जैसे तुझको बनाया गया है मेरे लिए, कि जैसे तुझको बनाया गया है मेरे लिए. तू अब से पहले सितारों में बस रही थी कहीं. तू अब से पहले सितारों में बस रही थी कहीं. तुझे ज़मीं पे बुलाया गया है मेरे लिए. तुझे ज़मीं पे बुलाया गया है मेरे लिए. कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है. माझ्या मते 2 जूनला रात्री 11:03 तिचा मला फोन आला. मला बोलते सौरभ माझ्याशी लग्न करशील का, मला तू घेतलेली साईबाबांची शपथ मोड. आणि मग तो मोमेंट म्हणजे माझ्यासाठी खूप हॅपी मोमेंट होता. मी लगेच मित्रांना फोन करून भाई झालं, मला येस बोलली. येस चढवा तुझो बापूस लय खविसाय गो येता दाता तुझ्या मागे तुझी आई साय गो. माता मातुरी पूर्वी तुरकुनी वाली नाय गो नाय गो नाय गो नाय गो. एक पोरगी
एक पोरगी संध्याकाळी नाक्यावरती पाहिली होती, नाक्यावरती पाहिली होती, मन्नामध्ये भरली होती. नाक्यावरती पाहिली होती, मन्नामध्ये भरली होती. तिचे गोरे गोरे गाल, तिचे काळे काळे बाल, तिचे गोरे गोरे. तिने एकदा व्हॉट्सअपवरती मला क्विज पाठवलेले. त्या क्विजमध्ये खूप आधी असं असायचं की असे सिम्बॉल्स असायचे, लॉक, मग बलून ह्याच्यामध्ये, आणि त्याचे आन्सर्स असायचे. तर त्यामध्ये एक मी कीचं किचन होतं. तर ते कीचे सायन्सच्या पुढे असं लिहिलेलं की बी माय वाईफ फॉर लाईफ टाईम. सो आज ती की मिळणार आहे आपल्या दोघांना, आणि आज तो क्षण आलेला आहे. कैसे हो तुम, पूछेंगे हम, कैसे हैं हम, पूछोगे तुम. मेरा जो हाल है तेरा वो हाल है, जाने क्यों. हो मेरा जो हाल है तेरा वो हाल है, जाने क्यों. मेरी अनकही दायरे कहीं, तेरी अनसुनी बोलो मैं कहीं. दोघं आम्ही वेगळे आहेत. आमचं दोघांचं कॉम्बिनेशन असं आहे की दोघांना नेचरमध्ये किंवा असं आउटिंग असं फिरायला आवडतं. ते सोडून मी रोजच्या जीवनामध्ये थोडासा विसरभोळा आहे, ती कशी खूप हुशार आहे. परत मला घाई गडबड मध्ये लगेच म्हणजे मी इन्स्टंट क्विक डिसिजन घेणार आहे. तिला प्री प्लॅन लागतं. आता म्हणजे हे लग्नाचं जे आउटफिट दिसतंय हे सगळं मॅडमची तयारी आहे, हे सायलीने केलंय, त्याच्यामुळे मी सुंदर दिसतो. खूप जास्त माझा विचार करते, म्हणजे मी कमी करत असेल, बट आता तर मी लग्नानंतर तर 100% तिचा विचार करेन.
कितीदा नव्याने तुला आठवावे, डोळ्यातले पाणी नव्याने वहावे. कितीदा नव्याने तुला आठवावे, डोळ्यातले पाणी नव्याने वहावे. कितीदा नव्याने तुला आठवावे, डोळ्यातले पाणी. माझ्याकडे काही नसताना, म्हणजे मी सायकलवर होतो, मी आता 4 व्हीलर पर्यंत आलोय, ती त्या सायकल पासूनच्या त्या 4 व्हीलरच्या प्रवासामध्ये माझ्या बरोबर आहे. सो त्या प्रवासामध्ये तिने माझी कधीच साथ नाही सोडली, तर मी तुझ्या बरोबर कधीच कोणत्या गोष्टीत तुझी साथ सोडणार नाही सायली. कितीदा झुरावे तुझ्याच साठी, कितीदा म्हणावे तुझे गीत ओठी. कितीदा झुरावे तुझ्याच साठी, कितीदा म्हणावे तुझे गीत ओठी. कितीदा सुकूनी पुन्हा फुलावे, कितीदा नव्याने तुला आठवावे, डोळ्यातले पाणी नव्याने वहावे. कितीदा नव्याने तुला आठवावे, डोळ्यातले पाणी नव्याने वहावे. मम्मीला बघता क्षणी आवडलेली की येस, ही मुलगी फॅमिलीला धरून चालणारी आहे, असं तिला वाईब भेटलं. आणि त्यावेळेला मम्मीने तिला नाव ठेवलं. मम्मीला असंच विचारलं तुझं आवडतं नाव काय, तर मम्मी बोललेली तिला जेव्हा आणशील घरात तेव्हा तिला स्वरा बोलली, तेव्हा स्वरा या नावाने हाक मारली. जस्ट मी तेव्हापासून माझ्या मोबाईलमध्ये नाव अजूनही स्वरा सेव्ह केलेलं. किती हाक द्यावी तुझ्या मनाला, किती थांबवावे मी माझ्या दिलाला. कितीदा रडूनी जीवाने हसावे. सायली खूप जेन्युन आहे, म्हणजे सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, सायली खूप जेन्युन आहे. तिचा तो जेन्युननेस असाच लाईफ टाईम माझ्याबरोबर होता या 10 वर्षात, आणि असंच राहणार आहे. मी पण प्रयत्न करेन की मी तुझ्याशी जेन्युन राहण्याचा. आणि तीच गोष्ट मला खूप आवडते की सायली खूप जेन्युनली आणि माझ्या सगळ्या फॅमिलीचा ती खूप जास्त विचार करते. ना जा ख्वाबों से दूर, तू एक पल को आजा नींदों में यूं. आजा बाहों में तू, हाँ बन के आंसू ना जा पलकों से दूर. रास्ते सभी जुड़े हैं तुमसे मेरे, देखूं कहीं भी मैं अगर, जाने क्यों होता है तू ही तो यादों की हर पहर में. मेरे दिल का तू जहां, जिक्र बस तेरा वहां. उड़ चले खुला है आसमां, ढूंढे कोई जो हमें हम नजर में आए ना. उड़ चले खुला है आसमां.
जाने क्यों होता है तू ही तो यादों की हर पहर में। मेरे दिल का तू जहां, जिक्र बस तेरा वहां।